नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आत्तापर्यंत आपण अपूर्णांक शिकत होतो। आत्तापर्यंत आपल्या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, समच्छेद अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्यांचे व्यवहारात असणारा उपयोग हे आपण शिकलो। आता त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर। आता अंशाधिकसुद्धा आपण शिकलेलो आहोत आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकलेलो आहोत। आता बघूया। आता हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक 4.2/5। ओके, म्हणजे 4 पूर्ण आणि 5 मधले 2, 5 पैकी 2। ओके, ठीक आहे। तर हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक। आणि नेक्स्ट आता हा झाला अंशाधिक अपूर्णांक, म्हणजे या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण अंशाधिकमध्ये कन्वर्ट करायचे। तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो। ओके, इथपर्यंत लक्षात आलेलं आहे, आपण इथपर्यंत शिकलेलो आहे। त्याच्या पुढे जाऊया। आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण घेतला 3.4/5। आता याला अंशाधिकमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। ओके, छेद ॲज इट इज जसा तसा घेतलेला आणि छेद गुणेला पूर्णांक अधिक अंश। जसं का छेदाला 2, पूर्णांकाला 3 अधिक 4। मग आता 2 गुणेला 3 6 अधिक 4 10, म्हणून 10 अंशात छेदात 2। आता 10/2 हा झाला अंशाधिक अपूर्णांक। नेक्स्ट 5.5/5। आता छेदात 5 जसा तसा, वर इथं छेद घेतला, गुणेला घेतला आपण पूर्णांक आणि अधिक अंशातला 5। ओके, 5 25 आणि 5 30 वर केलं आणि छेद आपण ॲज इट इज घेतलेला। आता नेक्स्टवाला उदाहरण आपण सोबत सोडवूया। जसं का 7.6/8। आता आपण खाली छेदामध्ये 8 जसे तसे लिहून घेतले। आता 8 गुणेला पूर्णांक किती 7 अधिक 6 किती झाले 7 8 किंवा 8 7 56। 56 आणि 6, 56 आणि 6 किती झाले, मग हे लिहिले आणि 56 57 58 59 60 61 62। ओके, 62/8 हा आला अंशाधिक अपूर्णांक। नेक्स्ट उदाहरण 3.1/9। आता छेदामध्ये 9 जसा तसा, वर छेद गुणेला पूर्णांक अधिक अंश। आता 9 त्रिक 27 आणि 1 28 आणि भागेला छेद 9 28/9 हा झाला अंशाधिक अपूर्णांक। बघा, अंशाधिक म्हणजे छेदापेक्षा ज्याचा अंश मोठा आहे। प्रत्येक आलेल्या अपूर्णांकाचा अंश हा मोठा आहे। तर आज आपण शिकलो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर, आणि उद्या आपण घेणार आहोत अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर। तोपर्यंत धन्यवाद।